लागला हल्ला पुरी जल जला तूच जीव प्राण मला हर एक श्वासाला वाहिन मी तुला जीवाची आन मला तुझ्या ठाई सरावं जीन सार दान पावल सार सुखात देईन आनंद सर दान पावल तू वाट वाट मी पाय घडी तू वाट वाट मी ज्योत तुझी हाळला विळायो पिरतीता ओरला भारी चेहरा तुझा फिकिर सारी ही दावणीला बागुनी ही सैर निघाली तुमतुमावी आसमंती आपली जिंदगानी प्रेम वेड्या काळजाची प्राणज्योत पेटली लागिरा झालली लागिरा झालली लागिरा झालली आओ आवरा की लवकर. हा आवरतो. आता पाहुणे यायची वेळ झाली का पाहुणे आल्यावर आवरणार आहेत बाई? अगं आवरतो ग. कशाला गडबड करतीस ग? अहो माझ्या घराकडचे आल्यावर त्यांच्या समोर आवरत बसणार आहेत बाई. तुझ्या घराकडची म्हणजे घराकडची नाही गावाकडचे. पुष्पे तू मला अजून सांगितलं नाहीस मुलगा काय करतोय ते. सांगते की. अहो तुम्ही आवरून घ्या बरं पटकन. तो आवरतोय. तू सांग आधी काय मुलगा होय. ते हे तू काय लपवत तर नाहीस ना माझ्यापासून? नाही नाही तुमच्यापासून कशाला काय लपवते मी. मी तुला कालपासून विचारती तर तू बी मला काय सांगनास. आणि समाधान तर कालपासून गपगपच आहे ग. जेडीचं काही वेगळंच चाललंय. नाही नाही तसं काही नाही. तुम्हाला विचारल्या वगैरे काय करते का मी? तुझं काय मला माहित नाही पण समाधान मला विचारल्याशिवाय कधीच काय करत नाही. आणि हे बघ जेडी साठी आपण चांगला मुलगा शोधायचा. आधीच सांगते त्या पोरात जर काही खोट निघाली तर माझा साफ नकार असेल बघ. नाही नाही पोरगा चांगला आहे. अजिंक्य तुम्ही पण आवरा की पटकन पाहुणे येतील आता. हा आवरतो. आओ ती कपाटातले नवीन कपडे द्या की अजिंक्यांना. मी कशाला नवीन कपडे घालू? अहो असं द्या की. हायत नवीन तर घाला की. नको माझं मी नेहमीचे कपडे घालतो. नाही नाही नवीनच घाला. अगं पण त्यानं नवीन कपडे नाही घातले तर काय फरक पडणार आहे का? अहो आता हायत नवीन तर घालू द्या की. बर मामा दे कपडे. हा द्या. हा तुम्ही बी लवकर आवरा. हो. जीजी तुम्हाला नवीन साडी आणली तुम्ही तीच नेसा. बर अजिंक्य तुम्ही पण लवकर आवरा. हा आजा आजा ह्यांचं नेमकं काय चाललंय र? काय चाललंय म्हणजे? अरे काय तर ह्यांचं चाललंय पण आपल्याला काही थांग पत्ता लागूच देत नाहीत बघ. हे अगं काय चालू बिलू नाही. अगं जेडीला पहिल्यांदा बघायला येणार आहेत ना म्हणून मामी बितरली असेल. नाही नाही ती कुठली बितरत्या मी काहीतरी ओळखत नाही. पण काहीतरी चालू आहे एवढं खरं. कारण समाधाने पण कालपासून शांत शांतच आहे बघ. अगं टेन्शन घेतलं असेल त्यानं. अरे
पण पोरग कोण आहे, काय करतय, मी विचारलं तर अजून मला सांगितलेलं नाही. जीजे करतात तर ठीक आहे ना, आणि कळ की मुलगा कोण आहे, काय करते तो. अरे पण मी आवरतो, नंतर पाहुणे आले ना गडबड नको. अगं हे गिफ्ट काय हे नाही, तर हे गिफ्ट तुला का दिलंय हे समजून घे. हे गिफ्ट तुला देण्यामागचा विचार समजून घे देणाऱ्याचा. तुझ्या संग लग्न झाल्यावर मला जे पाहिजे ते मिळेल. माहित नाही, पण कशाची कमी पडणार नाही एवढं नक्की. ज्याला मी आवडते तो आजाच असेल का? पण कसं कळणार? यास्मिनशी बोलू का? पण मी यास्मिनशी बोलले आणि हा पोरगा आजा नसेल तर? नको नको, आधी नक्की योच हाय का हे माहित करून घेतलं पाहिजे, नाहीतर पुन्हा घोळ व्हायचा. आधी नीट कळू दे, मगच बोलती. शीतल, कशी दिसते ग मी? चांगली दिसतेस की. थँक्यू. अगं परवाच घेतली साडी, कार्यक्रम आहे ना आज. कसला कार्यक्रम? अगं साखरपुडा आहे आज, जेडी आणि अजिंक्यचा. काय? हो. पण आजा काय बोलला नाही तसं. अगं ते घरातल्या घरात करायचं ठरलंय ना, म्हणून काय बोलले नसतील. हा, आज आजाचा साखरपुडा आहे आणि मी समजत होते की ज्याला मी आवडती तो आजा असेल. बरं झालं कुणा पुढे काय बोलली नाही. आजा गंमत करत असेल आपली. बरं झालं आत्ताच समजलं. आता परत काही विषयच काढायला नको. काकी, आज एकदम मला मस्तपैकी तयार करा बर का. हो करते की, बस इथं. मग आजकालच्या पोरांना इतकं भडक नटलेलं नाही आवडत. आजकालच्या पोरांना पोरगी जशी आवडेल तशी सजायला पाहिजे ना. काकी, ही तर जरा कमी मेकअप झालाय का? कुठं? इथं होय? हा, थांब.
जेडे, तुमच्या अजिंक्यला आवडेल का एवढा मेकअप? न आवडायला काय झालं? नाही म्हणजे आजकालच्या पोरांना एवढा गॉडी आणि बटबटीत मेकअप आवडत नाही ना. मग कसा आवडतो? असं साधंच आवडतं. तुला काय माहित ग? अगं फोटो काढताना मला आजाच बोलला होता. ते असंच सांगितलं असेल फोटोसाठी. होय होय, फोटोसाठीच सांगितलं होतं. कुणाला कसं का आवडना, मला असंच आवडतं. अगं पण शितले, अगं काके, हे एवढं नको लावू. काकी, आता कशी दिसते मी? छान दिसतेस. घरी केल्यावर दृष्टी काढ बर का. हो. बर काकी, तुमचे किती झाले? मी लिहून ठेवते, नंतर दे. बर चालतंय. येऊ का मग? हा ये. शीतल, चल बाय. बाय. एक नंबरची बावट पोरगी आहे. मी सांगते आजीला नाही आवडत तर. तुला काय करायचंय? आता लग्न त्या दोघांचं आहे ना, मग त्यांचं ते बघून घेतील की. तुला काय प्रॉब्लेम आहे? अगं मला माहिती आहे आजीला नाही आवडत ती. तुला नाही माहितीये आजीला काय आवडतं आणि काय नाही ते? माहितीच आहे मला. आणि हे बी माहितीये की जेडी आजीसाठी करेक्ट नाही. जेडी करेक्ट नाही? मग कोण योग्य आहे आजीसाठी? म्हणजे कोण ते माहित नाही, पण ही नक्कीच नाही. बघ की आजाच्या पसंतीचा एक तरी गुण आहे का हिच्यात? शितले, तू ग बसा आता. तुला काय करायचंय ग? मला माहिती आजाला काय आवडतं आणि काय नाही ते. त्याला काय आवडतं आणि काय नाही ते आजा स्वतः बघून घेईल ना. तू उगाच काय बोलू नकोस हा, नाहीतर परत काहीतरी गोळ घालून ठेवशील.
काय ग? अरे ही सगळी माणसं तर पुष्पाच्या घरची आहेत. मुलाकडचं कुठं कोण आहे? अगं येत असतील अजून, येतील की. अरे पण ही माणसं इकडे कशाला आल्यात? आता मला काय माहिती अरे नेमकं काय चाललंय? काय चाललेलं नाही. तुझं आपलं सारखं काहीतरी असतं. आपल्याला नवीन कपडे कशाला आणलेत? जी जी, आता मी आणले का? मला काय विचारतीयस? मामाला विचार की. अरे मामा तर गप्पच बसलाय, त्याला काय विचारून उपयोग आहे? होय, अगं एवढा वेळ झालं मामा शांत बसलाय, काय कळणं झालं. आणि पाहुण्यांशी मी बोल ना ते. अरे मला तर सारखी काळजीच वाटायला लागली बघ. आता काळजी काय तर? अरे समाधानी असं कधीच वागत नाही. मी विचारून येऊ का? आता पाहुण्यात नका विचारायला, पाहुणे गेले विचार आपण. बर आलो मी. शितले. हा? अगं आप्पांना दुकानात रद्दी पाहिजे, नेऊन देतेस का? नेते की. ही तर आर्मी भरतीची बातमी आहे. भरती तर उद्याच आहे, तरी बी आजा अजून इथंच. आजाला माहित नाही का काय? त्याला सांगायलाच पाहिजे. जी जी, अगं बघायच्या कार्यक्रमाला गुरुजी बी लागतात होय? नाही. गुरुजी का आलेत? आता मला काय माहिती. होय जीजी, तुला न सांगता जगडीचं लग्न लावायचं तर डोक्यात नाही ना यांच्या? तुला काही गंमत वाटते होय? अरे त्या पुष्पीचा काय बी भरोसा नाही. लावल बी लगीन. अगं मग पोरगा कोण आहे? आता तू जाऊन विचार जा. मी 50 वेळा विचारलं, मलाच काय कळाना. मी तर आता नातच सोडून दिलंय बघ. कोण देखना देऊन उशाला तेव्हा पाहिलाय काय माहिती.
येईल तेव्हा कळेलच की. बघू कोण आहे ते. आजा, ए आजा, आजा. काय कशातले? अहो पुष्पा काकी, आजा कुठे आहे? अजिंक्य घरात कामात आहेत का ग? अहो हे बघा की भरतीची जाहिरात आली.